हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू सायन्स टेक चॅनल. आपण CS कम्प्युटर सायन्स 2 ची इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये आपण प्रिव्हियस 2 युनिट कव्हर केलेले आहेत. हा तिसरा युनिट आहे, इंट्रोडक्शन टू इंटेल x86 फॅमिली. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही जर एवढे क्वेश्चन केले तर तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. ओके, आणि तुम्ही आउट ऑफ मार्क्स 50 पैकी 50 मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, त्यामध्ये बघूयात आपण आज तिसरा युनिट, इंट्रोडक्शन टू इंटेल x86 फॅमिली. हा युनिट किती मार्क्ससाठी आहे? तर हा युनिट तुमचा 7 मार्क्ससाठी आहे. यात तुम्हाला एक 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. ओके, आणि एक 4 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. आणि हे क्वेश्चन फिक्स आहेत. या क्वेश्चनच्या बाहेर कोणताही क्वेश्चन तुम्हाला आतापर्यंत विचारला नाहीये किंवा या व्यतिरिक्त क्वेश्चन तुम्हाला येणार नाहीये. तर तुम्ही एवढे जरी क्वेश्चन केले, बघा 3 मार्काचे 4 आणि 4 मार्काचे 1, एवढे क्वेश्चन जरी केले तरी तुम्ही या युनिटमध्ये 7 आउट ऑफ 7 मार्क्स घेऊ शकता. बघूया आपण 3 मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते. ओके, तुम्हाला सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आहे. लर्न करता वेळेस तुम्ही थोडंसं कंपॅरिझन मध्ये करा. ओके, मग तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, पहिला आहे ड्रॉ अँड लेबल प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ तुमचं x86 फॅमिली मधला 80286 मायक्रो प्रोसेसर याबद्दल विचारलेलं आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये विचारले की सेम क्वेश्चन, ड्रॉ अँड लेबल प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 80486. ओके, आता तुम्हाला ना क्वेश्चन मध्ये कसं विचारणार, ते डायरेक्टली कधी कधी 32 बिट व्हर्जन बद्दल विचारतील किंवा 60 बिट व्हर्जन बद्दल विचारतील. ओके, की असा क्वेश्चन असेल की एक्सप्लेन द प्रोग्रामिंग मॉडेल फॉर 32 बिट व्हर्जन ऑफ x86 फॅमिली किंवा 60 बिट व्हर्जन ऑफ x86 फॅमिली. मग आता कोण बिलॉंग करतं 60 बिट व्हर्जन मध्ये आणि 32 बिट व्हर्जन मध्ये? तर बघूयात आपण. 60 बिट व्हर्जन मध्ये 8088, 8086, 80286. ओके, असे 3 असणार आहेत. लक्षात ठेवा कोणते कोणते. 8088, 8086, 80286. हे जर तुम्हाला 3 म्हटले तर तुम्ही 16 बिट मॉडेल तुम्हाला एक्सप्लेन करायचे. आणि जर तुम्हाला 80486 किंवा 80386 या दोन्हीपैकी जर विचारलं तर तुम्हाला 32 बिट मॉडेल एक्सप्लेन करायचंय. या मॉडेलमध्ये तुम्हाला काय एक्सप्लेनेशन लिहायचंय, तर तुम्हाला आधी डायग्राम काढायची. कोणती डायग्राम आहे तर ती रेजिस्टर ग्रुप वाली डायग्राम जी आहे, मोठी वाली है ना, ज्याच्यामध्ये अक्युमुलेटर, बेस इंडेक्स रेजिस्टर, काउंटर, डेटा, सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स, बेस पॉइंटर, स्टॅक पॉइंटर, कोड सिगमेंट, स्टॅक सिगमेंट, डेटा सिगमेंट, इन्स्ट्रक्शन पॉइंटर आणि फ्लॅग रेजिस्टर, अशी तुम्हाला ती डायग्राम एक्सप्लेन करायची. त्या डायग्राम मध्ये तुम्ही फक्त जर डायग्राम जरी लर्न केली, ओके, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती डायग्राम दाखवेल याचं सोल्युशन मध्ये तुम्हाला. ओके, तर तिथे जेव्हा ती डायग्राम पाहिली तुम्ही, तर तुम्हाला फक्त रेजिस्टरची नावं लिहायची, ते काय करतात, कशासाठी यूज आहे, एवढं पण काही नाहीये. ओके, मग तुम्ही इझिली करू शकता. फक्त डायग्राम लर्न करणं गरजेचं आहे. सिक्वेन्सनी रेजिस्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. एक्सप्लेन एनी थ्री फीचर ऑफ पेंटियम प्रोसेसर. तर पेंटियम प्रोसेसरवर हा क्वेश्चन असतोच तुम्हाला. पेंटियम प्रोसेसरचे तुम्हाला फीचर विचारलेले आहे. आता किती फीचर आहेत तर तुम्हाला इथे 3च फीचर विचारलेत, पण कधी कधी तुम्हाला 6 फीचर विचारतात. 4 मार्काला पण हा क्वेश्चन एकच वेळेस विचारलेला आहे की एक्सप्लेन द फीचर ऑफ पेंटियम. त्यावेळेस तुम्हाला जास्त 4च फीचर तुम्हाला एक्सप्लेन करायचे. तर कोणते फीचर आहेत तर ते हे 4 फीचर आहेत बेटा. बघा, हे खाली जे फीचर दिसतात ते पेंटियम प्रोसेसरचेच फीचर आहेत. ओके, मग आधी त्याच्या आधी बघूयात की आपण पेंटियम प्रोसेसर हा किती बिटचा मायक्रो प्रोसेसर आहे. तर इट इज अ 64 बिट मायक्रो प्रोसेसर. तो कधी इंट्रोड्यूस झाला? 1993 मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. ओके, मग आता त्याला 64 बिटचा जर मायक्रो प्रोसेसर असेल तर त्याचे डेटा बसेस पण किती असतात? जेवढा प्रोसेसर, ज्या बीटचा प्रोसेसर असतो त्याच डेटा बस असतात. मग 64 बीटचे डेटा बसेस आहे आणि 32 बीट ऍड्रेस बसेस आहेत. हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट तुम्ही काय सांगू शकता की याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, डेटा अँड कोड कॅचे ऑन चिप आहे. ओके, याचे जे डेटा आणि जो काही कोड असतो तो कॅचे मेमरीमध्ये ऑन चिप कॅचे त्या पर्टिक्युलर चिप मध्येच डिझाईन केलेला आहे, वेगळं नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याचं न्यू ऍडव्हान्स फीचर काय आहे की ब्रांच प्रिडिक्शन आहे याच्याकडे. ब्रांच प्रिडिक्शन असल्यामुळे काय होतं की अननोन लोकेशनला जाऊन स्टक होणार नाही प्रोसेसर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेलच तुम्हाला, पण लक्षात ठेवा. नेक्स्ट एक फीचर आहे की 64 बिट डेटा बसेस याच्याकडे आहेत. ओके, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा बसेस याच्याकडे असल्यामुळे हा एक त्याच्यात फीचर ऍड करू शकता तुम्ही. असे 5 फीचर मी सांगितलेत तुम्हाला. तुम्ही कोणतेही 3 फीचर
इथे तुम्ही मेन्शन करू शकता. हा, फीचरचे फक्त नावच लिहायचं का तर नाही, तुम्हाला ते एक्सप्लेन पण करावं लागतील. 3 मार्कासाठी 3 फीचर म्हटल्यानंतर तुम्हाला प्रॉपर ड्युअल पाईपलाईन जर स्ट्रक्चर तुम्ही एक्सप्लेन करताय तर तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगणं गरजेचं आहे की ड्युअल पाईपलाईनिंगमुळे काय होतं, की त्या आर्किटेक्चरमुळे काय होतं तुम्हाला, की इन्स्ट्रक्शन पर सायकल जे काही आहेत मोर दॅन 1 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतात हे पण सांगणं गरजेचं आहे. ओके. जर तुम्ही ऑन चिप कॅच एक्सप्लेन करताय तर डेटा अँड कोड ऑन चिप कॅच इम्प्रूव्ह द प्रोसेसिंग स्पीड हे पण सांगणं गरजेचं आहे. ओके. 64 बिट डेटा बसेस जर तुम्ही एक्सप्लेन करताय तर तिथे सांगावं लागेल की तुम्हाला हायर स्पीड ऑफ डेटा ट्रान्सफर अचीव करतो हा प्रोसेसर, तुम्हाला तेही सांगणं गरजेचं आहे. है ना, डेटा ट्रान्सफर स्पीड वाढते हेही सांगणं गरजेचं आहे. अशा 3 मार्कासाठी 3 इझी फीचर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला कंपॅरिझन विचारलंय. कंपॅरिझन कोणाचं विचारलंय तर 80386 आणि 486 या दोघांचं कंपॅरिझन विचारलंय. ओके. डिफरन्स बिटवीन किंवा कम्पेअर द ॲट्रिब्यूट्स. आता ॲट्रिब्यूट कोणते असणार की डेटा बसेस. मग 80386च्या डेटा बसेस किती आहेत, 32 बिट आहेत. ओके. तर तुमच्या 80486च्या पण किती असणार आहेत, 32 बिटच आहेत. ओके. 486च्या पण 32 बिट्स आहे. मग इन्स्ट्रक्शन कॅचचे जे काही आहेत किंवा सॉरी आपण ॲड्रेस बसेस पण बघूयात. ॲड्रेस बसेस तुमच्या किती होत्या, 32 बिट होत्या 386च्या, आत्ताच पाहिलं आपण. तर इकडे पण 32 बिटच आहेत. ओके. 32 बिटच आहेत. नेक्स्ट आहे तुमचा ऑपरेटिंग स्पीड जी काही आहे तुमची, ऑपरेटिंग स्पीड जी आहे तुमची 80386 ची 60 to 50 मेगाहर्ट्ज आहे. तर इकडे ऑपरेटिंग स्पीड जी काही आहे तुमची 80486 ची 25 to 50 मेगाहर्ट्ज आहे. मी तुम्हाला डिफरंटच्या फॉर्मॅटमध्ये देईल नेक्स्ट, म्हणजे 286, 486, 386 आणि पेंटियम यांचं सगळ्यांचं डिफरंटच्या फॉर्मॅटमध्ये देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतंही कंपॅरिझन विचारलं तर तुम्ही त्या एका बॉक्सवरून तुम्ही लर्न करून गेले तरी तुम्हाला इझिली तुम्ही अटेम्प्ट करू शकता हा क्वेश्चन. ओके. याच्यामध्ये फॅक्ट पॉइंट आहेत जसं की ॲड्रेस बसेस, डेटा बसेस, ऑपरेटिंग स्पीड, मेमरी मॅनेजमेंट किती आहे, फिजिकल मेमरी ॲड्रेस किती आहे. ओके. इयर जर नाही लिहिलं तरी चालतं की इंट्रोडक्शन कधी झालं, कोणत्या इयरला झालं हे नाही लिहिलं तरी चालेल तुम्हाला. ओके. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे बघा. हा खूप वेळेस विचारलेला आहे, व्हेरी व्हेरी IMP आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की एक्सप्लेन द फीचर ऑफ पेंटियम मायक्रोप्रोसेसर आणि हे पॉईंट्स दिले. तर तुम्हाला हे एक्सप्लेन करायचे. ड्युअल पाईपलाईनिंग मध्ये आताच सांगितलं मी तुम्हाला की ड्युअल पाईपलाईनिंग स्ट्रक्चर असल्यामुळे काय होतं, इन्स्ट्रक्शन पर सायकल मोर दॅन 1 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते. 8085 मध्ये एकच इन्स्ट्रक्शन पर सायकल एक्झिक्यूट करू शकतो, म्हणजे ऍट अ टाइम एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार. पण ह्या प्रोसेसरमध्ये तुमचा जो काही पेंटियम प्रोसेसर आहे यामुळे काय होणार आहे, तुमचे पर सायकलला, पर क्लॉक सायकलला मोर दॅन 1 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे, म्हणजे फास्ट तुमचा प्रोसेसर प्रोसेसिंग करेल. ऑन चिप कॅचचे नेक्स्ट इज ऑन चिप कॅचे. ऑन चिप कॅचे असण्याचा काय फायदा आहे, ओके, याच्यामुळे काय होतं, इट इम्प्रूव्ह द प्रोसेसिंग स्पीड ऑफ पेंटियम प्रोसेसर. ऑन चिप कॅचे असल्यामुळे डेटा आणि कोड त्या चिपवर प्रेझेंट असल्यामुळे तुमचे जे काही प्रोसेसिंग स्पीड आहे पेंटियमची ती हायर आहे ॲज कम्पेअर टू अदर प्रोसेसर. ठीक आहे. ब्रांच प्रिडिक्शनमुळे काय होतं की गेस केला जातो वेअर द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉलो द कंडिशनल इन्स्ट्रक्शन ऑर नॉन कंडिशनल इन्स्ट्रक्शन. आपण 8085 मध्ये कंडिशनल नॉन कंडिशनल इन्स्ट्रक्शन बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे काही कंडिशनल आणि नॉन कंडिशनल इन्स्ट्रक्शन आहे तर ब्रांच प्रिडिक्शनमुळे काय कळतं की तुमचं जे काही इन्स्ट्रक्शन आहे ते कंडिशनल आहे की अनकंडिशनल आहे, ज्याच्यामुळे काय होतं ड्राय रन होणार नाही तुमचा प्रोसेसर, म्हणजे अननोन मेमरी लोकेशनला जाऊन स्टक होणार नाही प्रोसेसर. हा त्याचा फायदा आहे ब्रांच प्रिडिक्शनचा. नेक्स्ट आहे 64 बिट डेटा बसेस. 64 बिट डेटा बसेस असण्याचा काय फायदा आहे की हायर स्पीड असणारे ट्रान्सफर होण्याची, मायक्रोप्रोसेसरमध्ये जे काही डेटा ट्रान्सफर होणार आहे पेंटियम मध्ये तो हायर स्पीड असणार आहे, आणि जो डेटा ट्रान्सफर स्पीड आहे ट्वाईस असणार आहे, डबल असणार आहे, कारण की 64 बिट डेटा बसेस म्हणजे खूप झालं. तर 32 बिट पेक्षा तर ऑब्विसली ट्वाईस डेटा स्पीड, डेटा ट्रान्सफर स्पीड इथे तो अचीव करतो. हे 4च क्वेश्चन आहेत बघा वरती, 3 मार्काचे आणि 4 मार्काचा एक क्वेश्चन आहे. हे एवढे जरी तुम्ही क्वेश्चन केले तर आउट ऑफ 7 मिळतील तुम्हाला. ओके. याचं सोल्युशनसाठी आणि प्रिव्हियस काही व्हिडिओसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, तुम्ही ती बघू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.